बातमी आहे मध्य रेल्वेने प्रवास करणाऱ्या सगळ्या प्रवाशांसाठी कल्याण आणि ठाण्यामध्ये पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आलाय आणि त्यानुसार आता डोंबिवली स्टेशन परिसरात पहाटेपासूनच जोरदार पाऊस कोसळतोय। सतत पडणाऱ्या पावसाचा मध्य रेल्वेला फटका बसलेला आहे आणि मध्य रेल्वेची वाहतूक 20 ते 25 मिनिटे उशिराने सुरू आहे। कल्याणच्या पुढे खोपोली आणि कसाऱ्यानजीक जोरदार पाऊस असल्यामुळे मुंबईच्या दिशेने येणाऱ्या लोकल सेवेवर सुद्धा परिणाम झालेला आहे। तर मध्य रेल्वेने वाहतूक करणाऱ्या प्रवाशांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे। सकाळी रेल्वे स्थानकांवर आपल्याला नेहमीच प्रवाशांची गर्दी पाहायला मिळते। चाकरमानी मुंबईच्या दिशेने निघालेले असतात, मात्र कल्याण आणि ठाणे इथं रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। त्यामुळे शक्य असेल तरच घराबाहेर पडा। पावसाचा जोरदार तडाखा ठाणे आणि कल्याणला बसताना दिसतोय। आपण जाऊयात, आमचे प्रतिनिधी अजित मांढरे आपल्या सोबत आहेत। अजित, गुड मॉर्निंग। आपण पाहतोय आजची सकाळ जी आहे ठाणेकर आणि कल्याणकरांसाठी थोडी त्रासदायक ठरणार आहे। नक्कीच, कारण का हवामान खाते जे आहे त्यांनी जो ऑरेंज अलर्ट जारी केला होता त्यानुसारच पाऊस जो आहे तो पडताना आपल्याला दिसतोय। विशेषतः ठाणे जिल्ह्यातला कल्याणच्या पुढचा भाग जो आहे म्हणजे कसारा आणि खोपोली संपूर्ण भाग जो आहे, ग्रामीण पट्टा जो आहे तिथे जोरदार पाऊस आहे। त्यानंतर शहरी भागामध्ये रात्रभर पाऊस पडत होता, थोडी सकाळी विश्रांती घेतलेली आहे, मात्र मोठ्या प्रमाणामध्ये ढग दाटून आलेले आहेत। तर यामुळे पाऊस कधीही जोरदार पडू शकतो अशी परिस्थिती आहे। सकाळी जरी 8 वाजले असले तरी आता इथलं जी विजिबिलिटी आहे किंवा जो उजेड जसा उजेड सकाळी 8 वाजता असतो तसा उजेड नसून पहाटे 6 ते 6:15 वाजलेले आहेत। अशा पद्धतीचा अंधार जो आहे तो अजूनही संपूर्ण ठाणे आणि कल्याण डोंबिवली परिसरामध्ये पसरलेला दिसतोय। याचा अर्थ ढग जे आहेत ते दाटून आलेले आहेत। पाऊस जो आहे तो जोरदार पडणार आहे। याचा परिणाम जो तो रेल्वे सेवेवरती होतोय। अजूनही ग्रामीण भागामध्ये पाऊस मोठ्या प्रमाणात पडत असल्यामुळे कसारा आणि खोपोली ज्या 2 लाईन जे आहेत त्या भागामध्ये कल्याणच्या पुढे त्या साईडला पाऊस पडत असल्यामुळे तिथून येणाऱ्या लोकल ज्या आहेत त्या उशिराने धावत आहेत आणि यामुळेच मध्य रेल्वेची लोकल जी आहे ते 20 ते 25 मिनिटं, काही लोकल जे आहेत ते अर्धा तास लेट आहेत, उशिरा आहेत। यामुळेच प्रवाशांचे सकाळी सकाळी हाल होत आहेत। सोमवारी देखील अशीच परिस्थिती होती आणि आज पाऊस जो आहे तो मोठ्या प्रमाणात असल्यामुळे जे सकाळी चाकरमानी जे कामं जात आहेत त्यांना उशिराने रेल्वे प्रवास जो आहे तो करावा लागतोय आणि कामाला अगदी बरोबर आहे अजित। आपण पाहतोय प्रशासन सज्ज झालेलं आहे। तर आज ठाणे जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट आहे आणि डोंबिवलीमध्ये पुन्हा जोरदार पाऊस कोसळतोय। सकाळी काही काळ विश्रांती घेतल्यानंतर पुन्हा एकदा पावसाला सुरुवात झाली। आमचे प्रतिनिधी अजित मांढरे आपल्याला सविस्तर अपडेट्स देत होते। धन्यवाद।